अनेक महिन्याभरापासूनच्या चित्रपटाची रसिकांना आतुरतेने उत्सुकता होती. तो अवताराची गोष्ट फायनली 26 डिसेंबरला प्रदर्शित होतो आहे आणि त्यानिमित्ताने आपल्याबरोबर आहेत चित्रपटाचे दिग्दर्शक नितीन दीक्षित, आदिनाथ कोठारे आणि छोटासा अवतार म्हणजेच मिहिरेश जोशी. तुम्हा तिघांचं झी 24 तासमध्ये खूप खूप स्वागत आहे. नितीनची सुरुवात आपण तुमच्यापासून करूया. आम्ही गेल्या अनेक महिन्यांपासून बघतोय चित्रपटाला एक वेगळ्या प्रकारे प्रमोट केलं जातं आहे. फेसबुक म्हणा, व्हॉट्सअप म्हणा, इमेजेस करून ते हाईप केलं जातं आहे. तर एकूणच या संकल्पनेबद्दल मला सगळ्यात आधी जाणून घ्यायला आवडेल. कारण या फिल्मचे पोस्ट प्रोडक्शन सुरू असताना माझ्या डोक्यात आता पुढचे विचार सुरू होते की आता ही फिल्म रिलीज करायची आपल्याला आणि लोकांपर्यंत पोहोचवायची आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याची पब्लिसिटी खूप मोठा भाग आहे. कारण फिल्म करणं हा एक वेगळी गोष्ट आहे आणि ती फिल्म प्रेक्षकांपर्यंत आणणं हा ऑल टुगेदर वेगळा बिझनेस आहे. आणि त्यामध्ये मला असं एक जाणवत होतं की आपल्याकडे मला माहिती नव्हतं की ते किती प्रकार म्हणजे केवढे फंड्स उपलब्ध असतील नंतरच्या वेळी. पण त्या आपण एक काहीतरी असं करूयात की ज्याला फार कमी खर्च असेल आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता येईल. शेवटी कल्पना काय फुकटच येतात आपल्या डोक्यात. तशी ती कल्पना घोळत होती माझ्या डोक्यामध्ये आणि नशिबाने माझ्याकडे 2 पात्र माझ्या फिल्ममध्येच अशी होती. एक भक्ताचे प्रश्न आणि त्याला देवाची एक इंटरेस्टिंग अशी उत्तर की ज्याच्यातून काहीतरी एक आपण सांगू पण शकू लोकांपर्यंत जे आपल्याला म्हणायचं आहे ते, आणि एंटरटेन पण होतील, ह्युमर पण असेल त्यामध्ये. आणि मग मी माझा मित्र शैलेश शिंदे जो ते स्केचेस त्याने सगळे केले त्याच्याशी डिस्कस केलं. मग त्याने सुरुवातीला सगळे काही रफ स्केचेस करून पाठवले. मग या दोघांचे कॅरेक्टर्स त्याच्यात आणणं, त्या कॅरिकेचर्समध्ये आणणं हे काम त्यानंच केलं चांगल्या पद्धतीनं. आणि मग बाकी आयडियाज मी त्याला दरवेळी सांगत होतो आणि करत होतो. त्यावेळी मी डेली सोप लिहिणं मला जमत नाही कधी आणि मला ते लिहितात त्यांच्याविषयी फार आदर आहे. पण तो एक्सपिरियन्स मी हे स्केचेसच्या वेळी घेतला की रोज काही ना काहीतरी आपल्याला सुचवायचं आणि ते करायचं. कारण माझ्याकडे बँक फारच कमी होती त्यावेळी 25-30 आणि आता ऑलमोस्ट 100पर्यंत ते स्केचेस झालेले आहेत आणि आता अजूनही येतील नवीन भेटीला 26पर्यंत. क्या बात आहे. नितीनजीशी आपण बोलणारच आहोत, पण आदिनाथ आपल्याबरोबर. आदिनाथ हे वर्ष तुझ्यासाठी खूप खास आहे. हॅलो नंदन एक वेगळा रोल, अनवट कम्प्लीट वेगळा रोल, त्यानंतर रोमॅन्टिक फिल्म आणि आता परत एक वेगळ्या प्रकारचं रोल अवताराची गोष्ट. तर आदिनाथ कोठारे कुठे असं स्टारडमवाले सिनेमे, हिरोवाले सिनेमे करत नाही. सतत काहीतरी वेगवेगळे प्रयोग प्रत्येक सिनेमाकडे तो करत असतो. मग ईश्वरामधला लव्हरबॉय असेल, अनवटमधला एक वेगळंच गंभीर कॅरेक्टर असेल, हॅलो नंदन असेल आणि आता अवताराची गोष्ट आहे आणि लगेचच साठो लोटो पण रिलीज होणार आहे. तर 5 वेगवेगळ्या जॉनरच्या आणि 5 वेगवेगळ्या रूपातल्या आदिनाथ प्रेक्षकांना बघायला मिळणार आहेत. तर त्याबद्दल थोडंसं. गणपती बाप्पा मोरया. म्हणजे खरंच नशीब लागतं असे वेगवेगळे पात्र पदरात पडायला आणि कलाकाराला एक नशीबच लागतं. चांगले वेगवेगळे दिग्दर्शकांबरोबर काम करायची संधी मिळायला, वेगळ्या पात्र मध्ये साकारायला. पण मला असं वाटतं ना की मराठी सिनेमा किंवा कुठलाही सिनेमा, मला मराठी सिनेमा स्पेसिफिकली एक कंटेंट ड्रिव्हन सिनेमा असतो आणि कंटेंट खूप स्ट्रॉंग असायला हवा मराठी सिनेमात. आणि मी पण सिनेमा जेव्हा निवडतो, जेव्हा माझ्याकडे स्क्रिप्ट येते तेव्हा मला जर तो सिनेमा आवडला, जर ती स्टोरी आवडली तरच मी त्यात काम करतो. असं नाही बघत की नाही माझा हिरोचाच रोल आहे का किंवा मला जास्त फुटेज आहे का. ही माझी प्रायोरिटी नाही आहे. माझी प्रायोरिटी किंवा प्रायोरिटीपेक्षा माझं ॲज अ ॲक्टर, एक अभिनेता म्हणून, पॅशन म्हणून मला चांगल्या प्रोजेक्टमध्ये काम करायची इच्छा असते, चांगल्या लोकांबरोबर काम करायची इच्छा असते. आता जेव्हा नितीन ही स्क्रिप्ट घेऊन आला, आत्तापर्यंत मी असा सिनेमा कधीच केला नव्हता आणि त्यांनी मला स्टोरी ऐकवली आणि मी बोललो क्या बात आहे. म्हणजे एक मी उडालो. आउटस्टँडिंग स्टोरी होती. खूप महत्त्वाचा विषय सहजतेने मांडलाय त्यांनी आणि हसत खेळत मांडलाय. म्हणजे एक एंटरटेनिंग फिल्म, आउट अँड आउट एंटरटेनिंग फिल्म आहे अवताराची गोष्ट. आणि त्याचबरोबर एक सुंदर मेसेजही नितीनने या सिनेमातून मांडलाय प्रेक्षकांसमोर. माझी भूमिका ह्या फिल्ममध्ये वेगळी अशा अर्थाने आहे की तू आत्ता म्हणाल आत्तापर्यंत मी ज्या भूमिका साकारल्या त्या सगळ्याच्या ग्लॅमरस चॉकलेट बॉय हिरो, पण ह्यात एक खूपच साधा सामान्य मुलगा एका गावात एका घरात पेइंग गेस्ट म्हणून राहतोय आणि इंजिनिअरिंगचा स्टुडंट असतो तो. त्याचं त्याला अमोद दादा म्हणून कौस्तुभ मिहिरेशने ती भूमिका साकारली आहे, तो त्याला हाक मारत असतो. आणि त्याची अशी खासियत आहे, त्या कॅरेक्टरची अशी छटा आहे की तो नास्तिक असतो. नास्तिक पण
तो ना असा नास्तिक असतो की जो दुसऱ्यांच्या श्रद्धा किंवा दुसऱ्यांच्या श्रद्धेच्या भावना दुखावणार नाही. पण म्हणजे जर तुमची श्रद्धा असेल तर त्याचा तो तितकाच रिस्पेक्ट करेल. म्हणजे अर्थ हा मी जर ह्याच्याबरोबर देवळात गेलो आणि घंटा वाजेल मी पण घंटा वाजेन आणि नमस्कार केला मी पण नमस्कार करेन. का तर ह्याला बरं वाटावं, ह्याचं मन दुखावं नाही म्हणून. तर अशी एक सुंदर कॅरेक्टर होती ती आणि मला खरंच खूप आवडली ती कॅरेक्टर. आपल्याबरोबर अवतार आहे. मिहिरेश, तुझं खूप खूप स्वागत. पहिला सिनेमा आहे, 26 तारखेला शेवटी रिलीज होतो आहे. तुझ्याकडे बघून वाटत तुझं कुठलं दडपण असेल. खूपच मस्तीखोर तू आहेस, पण एकूणच ओव्हरऑल एक्सपिरियन्स कसा होता काम करण्याचा? सगळी मोठी मोठी कलाकार होती म्हणून मला कधी पण जर प्रॉब्लेम झाला म्हणजे नितीन सर सांगायला होतेच. पण जर कुठलं मला सारखं अडत होतं तसे सगळे मला मदत करायचे. आणि मागापासून मी बघतोय झपाटलेला 2, झपाटलेला 3 तुझ्या चाललेलं असं आदिनाथ तुझ्याबरोबर आहे. त्यामुळे काय सांगशील, आदिनाथ समोर आहे, महेश सरांची तुझी भेट झाली असेलच, तर कुठे ना कुठे थोडंसं स्वप्नात आहे का वास्तवात असं काही वाटतंय? मला आदिनाथ दादासारखा कूल बॉयला भेटायचंच होतं. ओ माय गॉड. अवताराची गोष्टच्या टीम बरोबर आपली बातचीत अशीच चालू राहणार आहे, परंतु स्पॉटलाईट मध्ये वेळ झाली का छोट्याशा विश्रांती बघत राहा स्पॉटलाईट. ब्रेकनंतर तुम्हा सगळ्यांचं स्पॉटलाईटमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. आपल्याबरोबर आहे अवताराची गोष्टची टीम. तर आदिनाथ, मला सांग, तू रिअल लाईफमध्ये श्रद्धाळू आहेस, पण चित्रपटात तू नास्तिक दाखवलेला आहेस, बरोबर? तर याबद्दल थोडंसं. ती गमतीची गोष्ट ॲक्च्युली, कारण मला अजून आठवते आम्ही वाईमध्ये शूटिंग करत होतो आणि दर मंगळवारी तिकडे वाईच्या गणपतीच्या तिकडे जाऊन दर्शन घ्यायचो आणि सेटवर येऊन नास्तिकाचं काम करायचो. नाही पण मी जसं म्हणालो मगाशी, नास्तिक असला तरी तो एक खूप मच्युअर्ड मुलगा आहे आणि खूप समजूतदार मुलगा असतो. तो दुसऱ्यांच्या भावना, दुसऱ्यांच्या श्रद्धांना तो दुखावत नाही. आणि जर तुमची श्रद्धा असेल तर त्याचाही भान ठेवून, त्याचाही रिस्पेक्ट ठेवून तो तुमच्याशी संवाद साधतो. तर मी पण श्रद्धाळू जरी असलो तरी थोडंफार मी अमोद दादासारखा आहे, मी असं म्हणेन. नास्तिक नाही, पण त्याची जी प्रॅक्टिकॅलिटी आहे, म्हणजे तो म्हणतो की आपण त्याचं असं म्हणणं असतं की देव हा मी स्वतःचा देव आहे. म्हणजे मी मला कुठल्या मूर्तीवरती डिपेंड नाही राहायचं असतं. मी जर माझ्या संकटात पडलो तर, आणि लोकही म्हणतात की आपल्यामध्ये पण आपल्यामध्ये देव असतो, आपल्या हृदयात देव असतो, तर त्याचंही म्हणणं तसं आहे की मीच माझा देव आहे आणि मला कोणाची पूजा करायची गरज नाही किंवा नारळ नवस करायची गरज नाही. तू काय काय धमाल मस्ती केलं, तुझं सिनेमातलं कॅरेक्टर एकूणच काय? माझं कॅरेक्टर असं आहे की मला वाटतं फक्त की मी देव आहे आणि मी असं मंत्र टाकल्यावरती कधी कधी झुडू बोलतं, घंटा वाजते, ट्रक चालू होतो, बाईक चालू होतं, कैरी पडते. तर मग तसंच मग मला वाटत जातं. मग माझा जो मित्र आहे मंग्या, तो पण मला सांगतो तू देवेस. पण मग आदिनाथ दादा जेव्हा मला समजवतो की तू, आणि तो पण मला मग असंच समजवतो की तू देव आहे असं, ते एक्सप्लेन नाही करू शकत. स्पॉटलाईटमध्ये आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची, पण हा ब्रेक अवतारामधील देव त्याच्या स्टाईलमध्ये घेणार आहे. तर देवा, जरा विश्रांतीचं बघा की. पण हा आता एक असा मंत्र टाकणार आहे. आणि तो मंत्र असा आहे, इतका पॉवरफुल मंत्र आहे हा, की हा मंत्र टाकल्यानंतर जर प्रेक्षक परत आले नाहीत ब्रेक नंतर तर काय खरं नाही. चला चल मिहिरेश. देवा, तुझा अवतार स्टार्ट झाला. नमस्कार. ब्रेक नंतर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आलेत ना सगळे? पण हेच नाही आले. देवा, तुझा अवतार स्टार्ट झाला. देवाच्या घरामध्ये आपण बघतो आहे
तुमचा अवतार स्टार्ट झाला तर देवा. वीरेश मला सांग, चित्रपटातला तुझा एक डायलॉग आहे फेमस, तुझ्या मित्राची तोंडी आहे, तो डायलॉग जर आम्हाला ऐकायला आवडेल. माझे डायलॉग भरपूर आहेत आणि मला आवडते पण भरपूर आहेत, पण माझ्या मित्राचा एक जो डायलॉग आहे तो मला बोलतो कोण सारखा, मित्र तुझा? सांग जरा, मित्र कोण? मंग्या मित्राची ओळख करून दे ना जरा. मित्राची ओळख मंग्या. काय मित्र? खरं नाव यश कुलकर्णी. आणि तू मंग्या काय करत असतो? मंग्या मला सारखं सारखं देव 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 बोलत कोण आहे? फक्त. अरे मग तुझ्या भक्ताची ओळख करून दे ना. तू देव त्याला काय काय नेमकं तू त्याला हे करतो, करामती काय काय देवाची त्याला तू दाखवतोस? तो मला बोलतो की म्हणजे मला हे खोल काहीतरी खोला आलं म्हणजे खड्डा वगैरे असेल. खड्डा बिड्डा असेल तर मला चक्कर येते. मग तो बोलतो तू देव आहेस, उडी मार. मग मी उडी मारतो आणि माझा पाय तुटतो. आणि बरं, त्या मंग्यासाठी तू काय काय चमत्कार केले सांग जरा. मंग्यासाठी मी काय केलेलं त्याच्यासाठी तू? त्याच्या दगडावरती त्याच्या तो हातात घेतो, त्या दगडावरती मी मंत्र टाकतो आणि मग कैरी त्याला देतो. म्हणजे खरी जाऊन तू काय केलं होतं त्याच्या त्यांच्या आजोबांना हा, काय ते केलं? केलं. काय केलं? सांगायला दे, सांगायला दे. नको. बरं मला सांग, बरं मला सांग, मंग्या तुला देव का म्हणतो? तू असं काय केलं की मंग्या तुला देव मानतो? मी चमत्कार केले. काय चमत्कार केले? झुडूप हलवलं, गाडी चालू केली, बाईक चालू केलं, ट्रक चालू केला, कैरी पाडली. म्हणजे खूप चमत्कार त्याने फिल्म मध्ये केलेले. एक बरोबर एक तुम्ही फिल्ममधून आणता आहात. हा जरी थोडासा तर कॅमेरा समोर असतोय, पण कॅमेऱ्याच्या मागे तो खूप मस्तीखोर असा आहे. तर मला सांगा, एला आणि अजून तो मंग्या जो पोरगा आहे छोटासा आपला, तर ह्या दोन दोस्तांना सेटवर सांभाळताना कितपत कसरत तुम्हाला करावी लागली? कारण ऑफकोर्स लहान मुलांच्या मूडवर डिपेंड असतं आणि हा तरी मला मुडी वाटतोय. नाही, हा फार प्रचंड मुडी आहे. आणि मंग्याचं थोडंसं मला जरा कमी त्रास झाला. मी त्याला खूप रडवलं ॲक्च्युली, कारण तो माझा तसा नातेवाईकच आहे. आणि मला तर कधी कधी त्याच्याकडून त्या रिॲक्शन हवे असले ना, की तो थोडासा रडलेला हवा, डिप्रेस्ड हवा, की मी काहीतरी बोलून त्याला खरोखर रडवायचो आणि त्याला चाल जा आता वरा तिकडे हे डायलॉग म्हणून करायचो. आणि ते मग तो तिथे जाऊन त्याच मूडमध्ये ते सगळं करायचं. हे प्रमोशनमध्ये म्हणजे नितीनचं फुल क्रेडिट त्यासाठी. एक सुंदर मार्केटिंग स्ट्रॅटेजी त्यांनी डिवाइस केली. म्हणजे या फिल्ममध्ये कौस्तुभ आणि मंग्यावरती एक कॉमिक स्ट्रिप सुरू केली नितीननी, आणि ती खूप फेमस झाली आहे. म्हणजे फेसबुकवर, ट्विटरवर, व्हॉट्सॲपवर सगळ्याकडे, आणि लोक आतुरतेने वाट पाहतात की आता नेक्स्ट तुमची कॉमिक स्ट्रिप कधी येणार. म्हणजे मला ना एक याच्यावरून आठवलं की दुबईमध्ये एक आमच्या टीममधलाच अमित खेडेकर म्हणजे त्याचा कोणीतरी मित्र आहे. तर त्याचं दुबईमधलं ते ऑफिस आहे, म्हणजे असंच मोठं ऑफिस आहे. तर तिथे पर डे जे नवीन स्केच येईल ते स्केच सगळ्या कॉम्प्युटर्सच्या स्क्रीन सेव्हर म्हणून असायचं ते स्केच. आणि ते रोज चेंज व्हायचं, रोज अपडेट करायचे. ते इतकं ते हे झालं होतं. तर आपण एकूणच बघितलं, अवताराची गोष्ट हा खूप वेगळा सिनेमा आहे. तर जाता जाता आपण देवा तुमच्या स्टाईलमध्ये आपण एंड करू की? हा, तेव्हा तुझा अवतार स्टार्ट झाला. तर तुम्ही बघितल्या ठिकाणची फुल धमाल मस्ती. 26 डिसेंबरला सिनेमा प्रदर्शित होतोय आणि आदिनाथ आणि नितीन दोघांनीही अशी अपेक्षा व्यक्त केली की सिनेमाला नक्कीच चांगला रसिकांचा प्रतिसाद मिळेल. व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेशसह कपिल देशपांडे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.